तर आता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा बोरगावचा मुक्काम संपलेला आणि ही पालखी माळखांबे या ठिकाणी आलेली आहे। तर इथल्या पहिल्या विश्रांतीवेळी पालखीवरती पुष्पवृष्टी करत पालखीचं जोरदार स्वागत झालंय। तर पिराची कुरोली या ठिकाणी मुक्काम आता पुढे असणार आहे। या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या संतभेटी देखील होणार आहे। चला 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 पटपट। शिवाय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत। आषाढी वारीसाठी शिंदे पंढरपूरमध्ये पोहोचलेले आहेत। आषाढी यात्रेच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहे आणि यावेळेस त्यांनी आपण बघू शकतोय मोटरसायकलवरून प्रवास केलेला आहे। प्रशासनाच्या मागे पूर्ण सरकार आहे। मुख्यमंत्री स्वतः आला इकडं, अजून काय पाहिजे? प्रशासनाने एवढंच त्यांना सांगितलं, आम्ही वारकऱ्यांची गैरसोय होता कामा नये याची काळजी घ्या। माऊली माऊली म्हणत वारकरी देहभान विसरून मनसोक्त धावल्याचं बघायला मिळालंय। वेळापूर या ठिकाणी पोहोचण्याआधीच धावाभावी या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा डोळ्यांचं पारणं फेडणारा धावपट्टा पार झालेला आहे आणि यानंतर पालखी वेळापूर या ठिकाणी मुक्कामी पोहोचलेली आहे। तर धावा करत असताना वारकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं असल्याचं बघायला मिळालेलं आहे आणि या क्षणांचा आढावा आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी घेतलेला आहे। पंढरपूर म्हणजे इथं का म्हणे धावा आता पंढरी विसावा असं म्हणत अनेक वारकरी सध्या वेळापूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी आता धावा सुरू आहे। प्रत्येक वारकरी जो आहे तो नाचतोय। आपल्याबरोबर काही महाराष्ट्रातून आलेले वारकरी आहेत। मी पोलीसमध्ये होतो, 2 वर्ष झाले रिटायर होऊन। माझी पहिली वेळ पंढरीच्या माऊलीच्या वारीला मजली चिंचोली गावच्या लोकांबरोबर खूप मला मजा आली। अनुभव काय नाही, परमेश्वराने चांगलं ठेवलेलं आहे, याच्यापेक्षा काय अनुभव आहे? बाकी काय हृदयात माऊली आहे आणि रोडनी संपूर्ण 200 किलोमीटर माऊली नाही, जगात माऊली आहे। माऊली शिवाय काहीच नाही, पांडुरंगाशिवाय काहीच नाही। भरपूर दिलं पांडुरंगाने, फक्त आमच्या शेतकऱ्याला पांडुरंगाने फक्त सुखी ठेवा। एवढा आनंद वाटतो, हातपाय दुखत नाहीत।